हे महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्रीनिमित्त आज आपण बनवूया नायलन साबुदाण्याचा चिवडा. त्यासाठी मी 1 वाटी मीठ आणि अर्धा किलो नायलन घेतलेला आहे. त्या 1 वाटी मीठ कढईमध्ये टाकून व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडा थोडा नायलन टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. नायलन हा पाहू शकता तुम्ही कसा छान फुगतोय कढईमध्ये भाजल्यानंतर. मिठामध्ये न तेल वापरता ही आपण चिवडा बनवू शकतो नायलनचा. अशा प्रकारे नायलन भाजल्यानंतर मी ताटामध्ये काढून घेतला आहे. आता नायलन भाजल्यानंतर चिवडा बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे 2 उगळी तेल टाकून ते पण व्यवस्थित मी तळून घेत आहे. त्यासाठी 10 ते 12 मिरच्या पण घेतल्या आहेत. मिरच्या पण व्यवस्थित कढईमध्ये तळून घ्यायच्या. शेंगदाणे झाल्यानंतर पाहू शकता आता मी मिरची पण तळून घेत आहे. मिरची तळल्यानंतर ती भाजलेल्या नायलनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. भाजलेल्या नायलनमध्ये शेंगदाणे आणि मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता किती छान असा कुरकुरीत असा चिवडा बनला आहे. मी आता तो ज्या कढईमध्ये आपण फोडणी दिली त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे मिक्स करून घेऊ शकता. पाहू शकता न तेल वापरता किती कुरकुरीत असा चिवडा बनलेला आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही पण ही रेसिपी महाशिवरात्रीसाठी नक्की ट्राय करा. तोपर्यंत बाय बाय.